तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता भावाभावांमध्ये भांडण लावणाऱ्या नम्रताला आकाशने धडा शिकवलेला असतो. नम्रताच्या तोंडावरती डिवोर्स पेपर फेकून मारत तिला घरातून बाहेर काढण्याची धमकी आकाशने दिलेली असते आणि त्यामुळे इथे नम्रताचं डोकं ठिकाणावरती येण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी इंटरनॅशनल स्पर्धा जिंकलेल्या असतात. 100 कोटी रुपये त्यांना मिळालेले असतात, ट्रॉफी मिळालेली असते. त्यानंतर सात्विक फॅशन अर्णवने परत आता मिळवलेलं असतं. सगळे हक्क अधिकार त्याच्या ताब्यात आलेले असतात आणि हे सगळं घडत असताना एक त्यांच्यामध्ये वाईट काळसुद्धा आलेला असतो रमाकांत काका गेल्यानंतरचा. रमाकांत काकांचं अचानकपणे असं जाणं आणि त्यांचा असा खून होणं, ही गोष्ट अर्णव आणि ईश्वरीला खूपच जास्त त्रासदायक ठरते. त्यांना खूप जास्त त्रास होतो की बाबा अचानकपणे असे कसे सोडून गेले. त्यामुळे दोघेही त्या टेन्शनमध्ये असतात. पण प्रेक्षकांनो, नम्रता या गोष्टीला समजून घ्यायला सुद्धा अजिबात तयार नसते. नम्रताला फक्त घरामध्ये महत्त्व हवं असतं. तिला फक्त सगळ्यांनी मला इज्जत द्या, मला महत्त्व द्या, मला मान द्या, एवढंच फक्त काय ते तिला जमत असतं. आणि त्याचा परिणाम इतका आता वाईट झालेला असतो की बहिणी बहिणींमध्ये वाद सुरू झालेले असतात. ईश्वरी तिच्याबरोबर आता व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण नम्रता तिच्याबरोबर नीट बोलायला सुद्धा तयार नसते. नम्रताचं फक्त एवढंच असतं की वाद करायचे, भांडायचं आणि त्याचबरोबर तू कशी चुकीची आणि मी कशी बरोबर, एवढंच काय ते करायचं. आकाशबरोबर सुद्धा ती व्यवस्थित काही बोलत नसते. आकाशबरोबर सुद्धा ती सातत्याने भांडतच असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, घरातलं जे वातावरण आहे ना, ते खूपच जास्त विस्कळीत झालेलं असतं. ईश्वरीने संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी कणिक मळून ठेवलेलं असतं, भाजी निवडून ठेवलेली असते आणि स्वयंपाक करायचा असतो. पण तेवढ्यातच ती आजीसाठी चहा करते आणि तो आजीला नेऊन देते. आणि तेवढ्यातच त्या दोघींमध्ये बोलणं होतं की वल्लरी आधी कशी होती, सात्विका आणि वल्लरीचं बॉन्डिंग कसं होतं किंवा त्या दोघीजणी एकमेकींबरोबर कशा राहायच्या, याबद्दलचं सत्य आता ईश्वरीला समजलेलं असतं. त्यामुळे वल्लरीचा सात्विकावरती नक्की कुठल्या गोष्टीवरून राग होता, ही गोष्ट आता आजीकडून ईश्वरीला समजलेली असते. त्यामुळे रमाकांत काकांचा खुनी शोधण्यामध्ये खूप मोठा पुरावा तिच्या हाती लागलेला असतो. आणि त्यानंतर एका बाजूला मंजुळा परत आलेली असते. पण आता मंजुळाच्या बाबांनी अर्णवला आणि शिर्केला सांगितलेलं असतं की तुम्ही पुन्हा इथे येऊ नका. माझ्या मुलीला गुंड लोक घेऊन गेले, तिला काही केलं असतं म्हणजे, तेव्हा तुम्ही एक काम करा, माझी मुलगी तुम्हाला त्या रात्री नक्की काय घडलं त्याबद्दल आता काहीही सांगणार नाही आहे आणि तुम्हीसुद्धा इथे येऊ नका. आम्ही खूप साधी माणसं आहोत, आमच्या मुलीचं अजून लग्न झालेलं नाही आहे, लहान आहे ती अजून, त्यामुळे प्लीज तुम्ही आता इथे येऊ नका. तिने काही बघितलं नाही, ती तुम्हाला काही सांगणार नाही. त्यामुळे मंजुळा काही बोलायला तयार नसते. अर्णवने ज्या शॉपमध्ये मोबाईल तयार करायला टाकलेला असतो, त्याच्यातून आता सगळा डेटा रिकवर करायला सांगितलेला असतो, तो मोबाईल इथे आता वल्लरी घेऊन आलेली असते. त्या माणसाला तिने 15 कोटी रुपये द्यायला कबूल केलेले असतात, पण शॉप सोडून निघून जायचं असं सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरीच्या मागोमाग ही वल्लरी आता एका पाठोपाठ एक संकट ही आणतच असते. त्याच्यातून दोघेजण कसं तरी सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये सुद्धा ही आता नम्रता काही त्यांना नीट जगू देत नाही आहे. आणि प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी सुरू असतातच, पण त्याचबरोबर एका बाजूला आता कंपनीसुद्धा सांभाळायची आहे. कंपनीमध्ये AGMच्या आता निवडणुका होत असतात, ॲन्युअल जर्नल मीटिंग. ॲन्युअल जर्नल मीटिंगमध्ये वर्षातून एकदा
सगळ्यात मोठी सार्वजनिक जी मीटिंग होणार असते ती. आता इथे खूप लोकांमधून एक नवीन टीम तयार करायची असते बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी. आता संचालकपदी कुणाकुणाची नियुक्ती करायची याचा आता विचार सुरू असतो. निवडणुका होणार आणि त्याच्यामधून जेवढे मेंबर निवडले जाणार ते आता बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये असणार असतात. आणि प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची मीटिंग आहे हे शिर्केने अर्णवला सांगितल्यानंतर ही गोष्ट मामीला समजलेली असते. तेव्हा मामी नम्रताला लगेच भडकवायला येते आणि म्हणते की नम्रता, एक काम कर, आता इथे जेवढे उमेदवार उभे राहणार आहेत ना त्याच्यामध्ये जर आकाश उभा राहिला आणि आकाश जर आपला निवडून आला ना तर दोघांचं खूपच चांगलं होईल, सुखी व्हाल ग दोघंजणं. तेव्हा इथे आता लगेच नम्रता म्हणते की ठीक आहे, मी सांगते आता आकाशना की तुम्हीसुद्धा ह्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि तुम्ही पण निवडून यायचं आहे, कारण मला तुम्हाला जिंकलेलं बघायचं आहे, तुम्हाला चांगल्या पोझिशनवरती बघायचं आहे. असं इथे नम्रता म्हणते की मी आकाशला तयार व्हायला सांगणारच. आणि त्यानंतर ही गोष्ट ईश्वरीला समजते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मग मी काय म्हणते, आकाश भाऊजीसुद्धा या पदासाठी उभे राहू शकतात ना, आपण त्यांना का हे पद देत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आकाशबरोबर बाकीचे कॅन्डिडेटसुद्धा उभे राहणार आहेत. जर आकाशला सगळ्यांनी वोट दिले, त्याला पुरेशी मतं मिळाली तर तो निवडून येईलच ना. पण मी त्याचा भाऊ आहे म्हणून मी जर त्याला प्राधान्य दिलं तर कंपनीमध्ये फक्त आपल्याच माणसांना पुढे नेलं जातं आणि जे लोक दुसरे पण काम करतात त्यांच्याकडून फक्त काम राबवून घेतलं जातं, असं कुणाला वाटायला नको. आकाश माझा भाऊ आहे, त्याला मी पोझिशन जर अशीच दिली तर लोकांमध्ये असा गैरसमज होईल की हे लोक फक्त एकमेकांनाच फेवर करतात. असं काही व्हायला नको. तो उभा राहतोय, चांगली गोष्ट आहे, पण त्याला जर चांगले आता मतं पडली तर तो स्वतःहून निवडून येईल आणि मग त्याला कोणी काही बोलणार नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की ठीक आहे, ते पण चांगलंच आहे. ते जर स्वतःच्या इथे आता मेहनतीवरती त्याच्या बळावरती जर निवडून आले तर मग त्यांच्यासाठी सुद्धा ती चांगली गोष्ट असेल. तेव्हा अर्णव म्हणतो अगदी बरोबर. तेव्हा निवडणुकीसाठी सगळेजण गेलेले असतात. आता संचालकपदी कुणाकुणाची निवड करायची या गोष्टींमध्ये आता बाकीचे सगळे लोक निवडून आलेले असतात. पण इथे आता बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये आकाशची एंट्री काही होत नाही आणि आकाश त्याच्यामध्ये निवडून न आल्यामुळे ही गोष्ट जेव्हा नम्रताला कळते तेव्हा नम्रताला प्रचंड राग येतो. तेव्हा इथे आकाश, ईश्वरी, त्याचबरोबर अर्णव आणि घरातले बाकीचे सगळे लोक तिथे जमा असतात. आणि जेव्हा नम्रता विचारते की आकाश काय झालं, तुमची निवडणुकीमध्ये तुमची निवड झाली का, तेव्हा तो म्हणतो नाही झाली माझी निवड. दुसरे लोक बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये सामील झालेले आहेत पण मी नाही झालो आहे. तेव्हा नम्रता म्हणते का. तेव्हा आकाश म्हणतो नम्रता माझं ऐकून घे पूर्ण. ती म्हणते गप्प बसा, मला कळतंय सगळं, मला तुम्ही काहीही सांगू नका. हे सगळं कोण घडवून आणते आणि कशासाठी घडवून आणते ना ते पण मला माहिती आहे, बरोबर की नाही अर्णव राजेश शिर्के. तेव्हा अर्णव म्हणतो व्हॉट. तेव्हा इथे नम्रता म्हणते की मला माहिती आहे तुमच्यामुळेच हे सगळं झालं आहे. माझा नवरा पुढे यायला नको. माझा नवरा इतकं काम करतो, दिवस रात्र मेहनत करत असतो त्या कंपनीसाठी, म्हणून ती कंपनी सुरू आहे. पण तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या कामाचं क्रेडिट त्यांना द्यायचंच नाही आहे, तुम्हाला घ्यायचं आहे ते क्रेडिट. अहो तुम्ही किती दिवस घरूनच काम करत होता आणि आकाश दिवसभर रात्रभर ऑफिसमध्ये असायचे, मग त्यांच्या कामाचं क्रेडिट त्यांना मिळायला नको का. तेव्हा इथे अर्णव गप्पच असतो, अर्णव काहीच बोलत नाही आणि ईश्वरी पण गप्प असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की मला माहिती आहे नवरा माझा मेहनत करणार आणि मात्र सगळं काही क्रेडिट मात्र तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याला आकाशला साईडलाईन करतात. खूप हुशार आहेत ते, खूप टॅलेंटेड आहेत, त्यांच्याकडे खूपच जास्त मोठी कला आहे. मी बघितलं ना फॅशनमध्ये किती छान छान डिझाईन तयार करतात ते. इतके हुशार असतानासुद्धा तुम्ही त्यांना त्याचं क्रेडिट, त्यांच्या मेहनतीचं फळ तुम्ही का त्यांना देत नाही. जळता तुम्ही, भीती वाटते तुम्हाला की ते पुढे जाऊन खूप मोठे कुणीतरी होतील, तुमच्यापेक्षा नावारूपाला येतील, या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते का. म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याला प्रत्येक गोष्टीत साईडलाईन करता, बरोबर ना. एक नंबरचे लूजर आहात तुम्ही, एक नंबरचे लूजर आहात. त्याचबरोबर एक नंबरचे तुम्ही फसवे आहात, फ्रॉड आहात, स्वार्थी आहात. असं इथे नम्रता
अर्णवला आता बोलत असते, त्याच्यावरती आरोप करत असते, तेव्हा ईश्वरी नम्रताच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, अगं ताई, काय झाले तुला? अर्णव सरांना का असं बोलतेस तू? मी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जर तू त्याच्यावरती खोटे आरोप केलेस तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, अजिबात सहन करणार नाही आहे मी. एक गोष्ट लक्षात ठेव ताई, काहीही झालं ना तरी अर्णव सरांची मी बायको आहे आणि माझ्या नवऱ्याला कोणी काही बोललं तर ही ईश्वरी अर्णव राजशिर्के अजिबात ऐकून घेणार नाही. तुला हे सगळं बोलणं भारीसुद्धा पडू शकतं, त्यामुळे यापुढे बोलताना विचार करून बोलायचं, असं सुद्धा आता ईश्वरी तिला सांगते. पुन्हा माझ्या नवऱ्यावरती हे आरोप नाही करायच्या. तेव्हा ईश्वरी चिडलेली असते, तिने अक्षरशः नम्रताच्या थोबाडीत दिलेली असते. नम्रताची बोलती बंद झालेली असते. ती म्हणते, लाज नाही वाटत तुला? तू माझी मोठी बहीण आहेस, पण तू अर्णव सरांची मोठी बहीण नाही आहेस. हे जे काही आहे अर्णव सरांचं आहे ना. अर्णव सर या घरामध्ये मोठे आहेत आणि तू त्यांना बोलायची हिंमत केलीस. कधीतरी त्यांनी आकाश सरांना मन दाखवले? अगं मी आले बघते ना, आल्यापासून बघते दोघा भावांमध्ये किती प्रेम आहे ते. कधी दोघे एकमेकांना उद्धड बोलत नाही, कधी आकाश भाऊजी अर्णव सरांना उद्धड बोलत नाही, कधी आपल्या हक्कासाठी ते त्यांच्याबरोबर भांडतसुद्धा नाही. जे आहे जे मिळते ते त्यांच्या मेहनतीने ते मिळवत आहेत. ही गोष्ट चांगली नाही आहे का? अगं एखाद्या बायकोला याच्यावरतीच अभिमान मिळाला असता की ते भाव म्हणून सगळं मिळवत नाही आहेत, तर ते स्वतःच्या मेहनतीने जे काही आहे ते अचीव करतायत, याचा आनंद तुला व्हायला हवा की या गोष्टीचं तुला दुःख होतं आहे म्हणून तू माझ्या नवऱ्याला इथे आता काय म्हणालीस? स्वार्थी म्हणालीस, लूजर म्हणालीस. अर्णव सर लूजर आहेत? खरंच तुला असं वाटतं? एक लूजर माणूस हे एवढं सगळं अचीव करू शकतो, हे एवढं मोठं एम्पायर उभं करू शकतो, एवढी मोठी कंपनी सुरू करू शकतो? अशा रीतीने प्रेक्षकांनो ईश्वरीने नम्रताला तिची लायकी दाखवून दिलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता, आणि तिच्या थोबाडी देतो आणि म्हणतो, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आत्तापर्यंत माझा दादा जेव्हा मला काही बोलला मी कधीही त्याला उलटं बोललेलं नाही आहे आणि ना कधी तो मला उलटं बोलला. आमच्यामध्ये असं खरंच काही नाही आहे, पण तू आल्यापासून माझं तुझं करतेस, तू आल्यापासून त्याच्यावरती डाऊट घेतोयस, तू आल्यापासून माझंसुद्धा आयुष्य तू अगदी मातीमोल करायला निघालीस ग. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता इथे आकाश म्हणतो, मला तुझं हे वागणं अजिबात आवडत नाही आहे नम्रता, अजिबात मी सहन करणार नाही आहे माझ्या भावाला तू आता जे काही बोललीस ते. आणि जर तुझं वागणं बदललं नाही ना तर मला एक डिसिजन घ्यावा लागेल. ती म्हणते, कुठला डिसिजन? तेव्हा आकाश म्हणतो, डिवोर्सचा. मी तुला डिवोर्स देतोय नम्रता. माझ्या भावाला उलटं बोलणारी बायको नको आहे मला. घरामध्ये भावाभावांमध्ये वाद निर्माण करणारी, घरामध्ये तुझी बहीण असताना तिच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये असतेस तू. अगं स्वयंपाकाला थोडा उशीर काय झाला तर तू म्हणालीस की तिने हे सगळं मुद्दामून केलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, तिचं वागणं दिवसेंदिवस खूपच जास्त विचित्र होत चालले. कणिक मळून ठेवले आहे, भाजी निवडायची आहे. मी केलं असतं सगळं, मी तुला काही म्हणाले का की स्वयंपाक कर म्हणून? पण तरीसुद्धा तू मला म्हणालीस की मला करायला हवं म्हणून तू ते सगळं मुद्दामून ठेवून गेलीस. तेव्हा ईश्वरी म्हणते की प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करते ती माझी बहीण खरंच नाही आहे. माझी नमुताई खूप चांगली होती, तू का एवढी बदलली आहेस, का अशी वागतेस, मला अजिबात कळत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बाद झाला आता, मी पण तिचं हे वागणं आता दिवसेंदिवस सहन करणार नाही आहे, काहीही झालं तरीसुद्धा. त्यामुळे इथे आता आकाश म्हणतो की नम्रता, आज तू सगळ्या लिमिट्स तू क्रॉस केल्यास. माझा दादा कधी आपल्यामध्ये भेदभाव करत नाही, पण तू केलास. त्यामुळे मी आता सगळ्यांसमोर एक गोष्ट सांगतोय, मी नम्रताला डिवोर्स देणार आहे. आणि तो वकिलांना लगेचच फोन करतो आणि म्हणतो की डिवोर्स पेपर तयार करा, आम्हाला डिवोर्स फाईल करायचं आहे. नम्रताचं या घरामध्ये आल्यापासूनचं वागणं पूर्णपणे चेंज झालेलं आहे. जी नम्रता मला आवडत होती किंवा माझं जिच्यावरती प्रेम होतं ती ही नम्रता नाहीच. त्यामुळे मला अजिबात या विषयावरती आता काही बोलायचं नाही आहे. आणि आता नम्रता, तू सुद्धा तयार राहा. का तुला या घरामध्ये फक्त कॉम्पिटिशन हवं आहे? का तू एका बहिणीप्रमाणे जशी आधी राहत होतीस तशी आत्ता राहू शकत नाही आहेस? अर्णव सर तुला समजावून घेतात, पण तू प्रत्येक वेळेला त्यांना घालून पाडून बोलतेस, त्यांचा अपमान करतेस. ही गोष्ट मलासुद्धा सहन होणार नाही ताई. आकाश भाऊजी, तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घेऊ नका. तेव्हा आकाश म्हणतो, सॉरी ईश्वरी, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझ्याने जर शक्य झालं तर तू नम्रताला समजाव, पण नम्रता आता कुणाचंही ऐकण्याच्या पलीकडे गेली. तेव्हा इथे आकाशने नम्रताला सांगितलेलं असतं की लवकरच मी डिवोर्स पेपर देतोय, त्याच्यावरती तू सही कर, मी सही करतो आणि तू इथून निघून जा. त्यानंतर प्रेक्षकांनो
इथे आता नम्रताची अक्कल ठिकाणावरती आणण्यासाठी आणि ती चुकीची आहे हे तिला पुन्हा पुन्हा दाखवून देण्यासाठी आकाशने घेतलेला हा निर्णय असतो. तो तिला डिवोर्स देऊन तिला घरातून जायला सांगणार असतो आणि हीच आता तिला दिलेली शिक्षा असेल. अर्णवला उलटं बोलली, घरामध्ये वाद निर्माण केले, ते कुठेतरी थांबावेत म्हणून आकाशने हा घेतलेला निर्णय असतो.